माझ्या 3 मैत्रिणींसोबत चालली आहे एका एक्साइटिंग जर्नीवर विच इज अरुणाचल प्रदेश. आम्ही बऱ्याच ठिकाणी जाणार आहोत, तवांग, दिरांग, सांगती व्हॅली, आणि या प्रवासात मी तुम्हाला माझ्याबरोबर अजून नवीन वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जाईन. सो आपण सगळे एकत्र चालूया. प्लीज आय होप तुम्ही सगळे माझ्यावर ही जर्नी माझी एन्जॉय कराल. थँक्यू. हॅलो. सो आत्ता आम्ही दिरांगला निघालो आहे, ऑलरेडी ऑन द वे आहोत, आणि आम्ही एक पिट स्टॉप घेतला आहे फॉर अ क्विक टी ब्रेक. अँड द वेदर इज ड्रीमी हिअर. ऑसम वेदर आहे. बघूया. सांगती व्हॅलीमध्ये जाण्यासाठी आपल्याला दिरांगमधून पास व्हावं लागतं आणि मगच आपण पुढे सांगती व्हॅलीमध्ये पोहोचू शकतो. दिरांगच्या रस्त्याला लागलेलो असताना मध्येच आम्ही एक चहासाठी क्विक ब्रेक घेतला आणि तिथेच आम्ही एका छोट्याशा क्युटीला भेटलो, त्याचं नाव पेपा असं होतं. सॉरी. तुला बोलतोय तो. काय चाहिए? धूप 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 धूप. चलो धूप, चलो धूप, चलो. अच्छा उसको वो चाहिए. जो उसके हाथ में निसर्गरम्य वातावरण, गर्द झाडीतून वाट काढत जाणारे वळणदार रस्ते, मनमोहक दृश्य आणि मनाला भावेल अशी शांतता, ह्याच गोष्टी आपल्याला आयुष्यभराची आठवण देऊन जातात. आणि त्याबरोबर आपल्या प्रियजनांची साथ जर आपल्याबरोबर असेल तर मग क्या बात. गुवाहाटीमधून आम्ही केलेल्या शेअर कॅबने आम्हाला दिरांगला सोडलं आणि तिथूनच आम्ही एक छोटीशी परत पुन्हा कॅब करून सांगती व्हॅलीच्या दिशेने निघालो, रिमझिम पावसाची मजा घेत. आम्ही चेंगरून बसलेलो आहोत एका छोट्याशा कॅबमध्ये, आणि आता आम्ही चाललेलो आहोत सांगती व्हॅलीमध्ये. तिथे आम्ही 3 रात्र असणार आहोत, 3 किंवा 4 रात्र. सो आपला प्रवास मजेशीर असणार आहे. आपण बघूया पुढे कसं काय होतं आहे आणि काय सरप्राइजेस आहेत आपल्यासाठी तिथे. सो सी यू.
सेजॉर होमस्टे हा सांगती व्हॅली अरुणाचल प्रदेशमधील दिरांगमध्ये वसलेला एक सुंदर आणि आरामदायक असा होमस्टे आहे। इथे तुम्हाला स्थानिक मोनपा संस्कृतीचा अनुभव घेता येतो। याचे मालक पेमा आणि एटिन हे अतिशय स्वागतशील आणि मदतीस तत्पर असे दाम्पत्य आहेत। ते पाहुण्यांना घरच्यासारखं वातावरण देण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात। हां, हो इथे ऊस सुद्धा आहे लावलेला। कॅबेज पण आहे आणि ऊस पण आहे। या कुठल्या तरी शेंगा आहेत। येस, बीन्स, सम बीन्स, येस। आणि मला वाटतं कोबी सुद्धा आहे त्या बाजूला ना, लॉट्स ऑफ कोबी। हे सगळं कोबीचं आहे। अँड देन टोमॅटोज ओव्हर देअर। इथे त्यांची स्वतःची शेती सुद्धा आहे आणि बऱ्यापैकी मोठं शेत आहे। इथे आत काही फार्मिंग आहे की टेंट्स आहेत फक्त? अच्छा, त्यांनी स्वतःचे टेंट सुद्धा उभे केलेत। ओ हो 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 हो, हे बघताय तुम्ही वर काय? हे मोसंबीचं झाड आहे। खुशबू, डिड यू सी दिस? मला माहित नाही तुम्हाला कितपत दिसतंय, पण ही जी छोटी छोटी ऑरेंज तुम्ही जे डॉट्स बघताय ना, ते ॲक्च्युली मोसंबी आहेत बरं का। मोसंबी किंवा संत्र्याचं झाड आहे ते, बहुतेक संत्रा आहे वाटतं हे। येस, सॉरी, माय मिस्टेक, संत्र्याची झाडं आहेत ही। सो या होमस्टेचं नाव आहे सेजॉर होमस्टे। मी याची लिंक तुम्हाला माझ्या कमेंट बॉक्समध्ये खाली टाकूनच देईन, डिस्क्रिप्शनमध्ये। तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा, तिथे व्हिजिट करा। अतिशय सुंदर जागा आहे, तुम्हाला एकदा इथे नक्की यायला हवं। नक्की या, अनुभव घ्या आणि मग मला कळवा तुम्हाला कसं वाटलं ते। सो आत्ता मी जरा याची मजा घेते आणि तुम्हाला थोड्याच वेळात भेटते। हॅलो फ्रेंड्स, मी सकाळी तुम्हाला दाखवलं होतं इथलं वेदर कसं सनी आणि किती मस्त होतं, आणि आता दुपारचे 2:30 वाजलेत आणि जस्ट लुक ॲट द वेदर। ढग गरजत आहे तिथे आणि मला वाटतं आता थोड्याच वेळात पाऊसही पडेल। द वेदर चेंजेस यू। आणि मी मगाशी म्हटलं तसं पाऊस सुरू झालाय। मी मगाशी म्हणाले तसं आम्ही आता निघालो आहोत थोडंसं फिरतीवर। सो आता प्लॅन असा आहे की आम्ही थोडासा फेरफटका इथे मारणार आहोत, बघणार आहोत आसपास काय आहे अजून बघायला। नदी आहे, एक छोटंसं गाव आहे, तेही तुम्हाला दाखवते। आणि
खूप सुंदर आहे ते. चला बघूया काय काय आहे पुढे मजा. हे आलो आहे आम्ही नदीच्या किनारी. ही नदी तुम्हाला मी मगाशी दाखवलीच होती. अरे वाव सही. बाय पडलं असतं की कोरियाचे बाय. सारंगी सारंगी ओ सारंगी ओ. ही होती अरुणाचल प्रदेशमधील सांगती व्हॅलीतली एक सुंदर सफर, पण फक्त पहिल्या दिवसाची बरं का. तुम्हाला व्लॉग आवडला असेल अशी आशा आहे. पुढच्या भागात सांगती व्हॅलीमधील आणखी काही खास गोष्टी घेऊन येतोय. नक्की पहा. व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये.